नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत. सकाळचे 10 वाजले आहेत आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज्यसभेच्या आत्ताच्या निवडणुकांकडे. राज्यसभेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. सगळे आमदार आपला मतदानाचा हक्क बजावतायत. मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सर्वप्रथम मतदान करतील आणि त्यानंतरच शिवसेना आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. राज्यसभेसाठी भाजपच्या 20 जणांनी मतदान केलेलं असून काँग्रेसच्या 15 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. तर आत्ताची ब्रेकिंग बातमी येते त्यानुसार कोटा बदलल्यामुळे संजय पवार धोक्यात असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार हे धोक्यात असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मतांचा कोटा बदललेला आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे संजय पवार यांच्यासमोर आता कठीण समस्या निर्माण झाल्याचं कळतंय. राष्ट्र आणि काँग्रेसच्या रणनीतीमुळे राज्यसभेच्या निकालाचा कौल जो आहे तो आता बदलतोय की काय असं चित्र समोर आलेलं आहे. एका उमेदवाराला किती मतं मिळावी यावरून आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं समोर येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसला किमान आपल्या उमेदवाराला 44 किंवा 45 मतं मिळावीत, तर काँग्रेस आपल्या पहिल्या पसंतीची सगळी मतं आपल्या उमेदवाराला देण्याच्या बाजूने आहे. मात्र शिवसेना केवळ 42 मतांच्या बाजूने आहे आणि त्यात आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस सर्वप्रथम मतदान करणार आहे आणि त्यानंतर शिवसेना. तर जर 44 मतं ही जर आपल्या उमेदवाराला मिळाली तर विजय मिळवण्यात अडचण येऊ शकते शिवसेनेसाठी. आणि सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं सुद्धा समजतंय. सेना उमेदवार संजय पवार यांचं भवितव्य धोक्यात असल्याचं चित्र स्पष्ट होतंय, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपली रणनीती बदललेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला किमान आपल्या उमेदवाराला 44 किंवा 45 मतं हवी आहेत आणि काँग्रेसला आपल्या पहिल्या पसंतीची सगळी मतं आपल्या उमेदवाराला देण्याचा त्यांच्या बाजूने ते आहेत. शिवसेना केवळ 42 मतांच्या बाजूने आहे आणि 44 मतं मिळाली तर शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला विजय मिळवण्यात अडचण येऊ शकते. आणि सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वृत्तीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं सुद्धा कळतंय. तर काँग्रेसच्या आता या नव्या स्ट्रॅटेजीमुळे शिवसेनेच्या उमेदवाराचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे. राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार ही चुरस आता अधिकच वाढलेली आहे. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्यासोबत आहे. स्वाती, आपण पाहतोय राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीमुळे शिवसेनेच्या उमेदवाराचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं का? नक्कीच येऊ शकतं, कारण आपण ज्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे खरं तर ही मतदानाची प्रक्रिया साधारणतः 1938 नंतर पहिल्यांदाच होते महाराष्ट्रात विशेषतः. तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे की एकूणच प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 42 मतांचं मताधिक्य गरजेचं आहे. पण महाविकास आघाडीमधल्या 3 पक्षांमधले समन्वय म्हणजे त्यांनी हॉटेल स्ट्रॅटेजी किंवा हॉटेल डिप्लोमसी असं दाखवण्याचा प्रयत्न केला खरा की आमच्यामध्ये किती दिलजमाई आहे आणि आम्ही कसं एकोप्यानं काम करतोय. पण प्रत्यक्षामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही आपापल्या मतांचं पारडं जड ठेवण्याचा निर्धार केला. म्हणजे काय तर 9:30 आणि 10ची होती, त्यामुळे एकाच वेळेस मतदानाची गर्दी होऊ नये म्हणून 10:30 वाजेची वेळ आहे. परंतु राष्ट्रवादीने कुठेतरी 2 मतं वाढवून मागितले, त्यामुळे शिवसेनेची नाराजगी आहे का काय? असं काही नाहीये. कोट्याच्या पद्धतीने ही मतं आहेत, त्यामुळे हे जे करतोय माणूस जाणून बुडून कोणी करत नाहीये. कोट्याच्या हिशोबाने ही मतदान होणार आहे आणि 4चे 4 उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील, हे 100% सत्य आहे. हे बघा, कोटा असतो, कोट्यावरच सगळे निर्णय होतात आणि कोट्यावर चौघ सीट येणार आहे असा आकडा आमच्याकडे आहे. महाविकास आघाडीने जो कोटा ठरवला होता त्याला आता कुठेतरी फाटा देण्याचा प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस करत काही विषय नाहीये. 100% निकाल बरोबर आहे. पुन्हा एकदा जाऊया स्वातीकडे. स्वाती, महाविकास आघाडीचे आमदार खरं तर आमचाच विजय असल्याचा विश्वास व्यक्त करतायत, मात्र आकडे जी आहेत या निवडणुकीची आकडेवारी गणित काही वेगळंच चित्र दाखवतेय.
नक्कीच आपण जर बघितलं की काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे मतदान प्रक्रियेला जात असतानाच त्यांनी असं म्हटलं, कारण ते मतदान अधिकारी आहे, तर त्यांनी असं म्हटलं की आमचे चारही उमेदवार निवडून येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. पण मग काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेनेकडनं आता गुलाबराव पाटील बोलले जसं, पण ही म्हणजे हे जे गणित आहे ते आहे इम्रान प्रतापगडी त्यांनाही मदत करण्यासाठी आमचे दोघंही आमदारांना बोलण्यात आलेलं आहे की त्यांनी इम्रान प्रतापगडीलाही संजय पवार सोबत मतदान करायचं. सर, तुम्ही पहिल्या पसंतीचं मत काँग्रेसला देणार, तर दुसरं राष्ट्रवादीला देणार आणि शिवसेनेला देणार की नाही? नाही, शिवसेनेला तर देणार. जे शिवसेनेचा डिसिजन झाला होता की हे जे एक चुरशीची जी लढाई होती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, आम्हाला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचं होतं, म्हणून आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की तुम्हाला आमचं मत पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला बोला. त्यांनी आमच्याशी बोललो आणि आम्ही गेल्या मुंबईमध्ये दिवसभर चर्चा चालली, रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली आणि ते चर्चामध्ये फक्त एक पार्टीची नाही, तर आपण पाहिलं एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी देखील सांगितलेलं आहे, आमचं मत हे आम्ही महाविकास आघाडी सरकारकडे आमचं मत जाणार आहे, काँग्रेसला आम्ही मत देतोय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपली रणनीती बदलली आणि याचा फटका आता सेनेला बसणार का? पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडेकडे. स्वाती, खरं तर आता एमआयएमनी आपला पक्ष स्पष्ट केलाय की ते महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांची आधी बोलणी झाली आणि त्यानंतर शेवटी त्यांनी आधी तटस्थतेची भूमिका घेतली होती, पण त्यानंतर ते मात्र आता मतदानाला येणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच सपाचं पण आहे. अबू आझमी यांनी काही पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्राचं उत्तर आलं नाही तर मग जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ असं त्यांनी पवित्रा घेतला होता. पण साहजिकच आहे, ही निवडणूक अटीतटीची आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने यांची समजूत काढली असणारच, कारण प्रत्येक जण या संधीचा फायदा घेत आपापली कामं आहेत किंवा आपापलं म्हणणं आहे ते या सरकारकडनं म्हणून घेणार किंवा करून घेणार, यात कुठलाच वाद नव्हता. त्यामुळे त्यांनी आपापलं हित साधलं आणि महाविकास आघाडी आपलं हित साधते आणि त्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात झाली, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू असेल आणि खूप मोठा कालावधी आहे. सकाळी 9 ते 4 आपण जर बघितलं या कालावधी मतदान करायचं आहे आणि जसं शिवसेनेचे अजूनही आमदार इथे आलेले नाहीत, एक सावध भूमिका घेतली जाते, सावध प्रतिक्रिया घेतली जाते, कारण या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर हे मतदान हे खुलं मतदान आहे, ओपन मतदान आहे. मतदान केल्यानंतर आपापल्या पोलिंग एजंटला आपलं मतदान दाखवायचं आहे प्रत्येक आमदाराला आणि त्यावरनं अधिक स्पष्ट होणार आहे की ज्या आमदारांना जसं ट्रेनिंग दिलेलं आहे त्याप्रमाणे मतदान केलं जाते की नाही. पण या सगळ्या प्रकारामध्ये आपण बघितलं की जी स्ट्रॅटेजी आधी ठरली होती 42-42-42ची, या स्ट्रॅटेजीला फाटा देण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी केलेलं आहे. काँग्रेसने हे स्पष्ट केलंय की आपल्या उमेदवार असलेल्या इम्रान प्रतापगडी यांना आपल्या पसंतीची पहिल्या पसंतीची जी सगळी मतं आहेत म्हणजे 44च्या 44 मतं ही आपल्याच उमेदवाराला देणार आहेत. राष्ट्रवादी उद्धवजींचा जय जयकार करत सगळ्या मतदानाला चाललेले आहेत. हे जे नाराजगी जे आहेत, जे स्वप्न पाहत आहेत ती त्यांची दिवास्वप्न ठरतील. संध्याकाळी कळेल. महाविकास आघाडीचे सगळे 1,000 मतांचा आकडा पूर्ण होणार आहे. 1,001 काँग्रेसने देखील चला या अखेर शिवसेनेचे आमदार मतदानासाठी निघालेले आहेत. थेट दृश्य आपण पाहतोय, ट्रायडंट हॉटेल बाहेरची ही दृश्य आहेत. सर आप विजयाची सचिन इकडे, अरे सचिन इकडे ये ना, काय देखत इथे निलेश राष्ट्रवादी काँग्रेस सगळे आमदार एक संघ आहेत, मित्र पक्ष आमच्यासोबत आहेत. संध्याकाळी जे निकाल लागेल ते महाविकास आघाडीचे 4 उमेदवार राज्यसभेवर. तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव सुद्धा आहेत, आपण थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, आपण पाहतोय अखेर शिवसेनेचे आमदार आता निघालेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि विशेषतः पायी सगळे हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत आणि ते चालत
बसने जाता चालत थेट विधानभवनात चाललेले आपण इथे पाहू शकतो. शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते एकत्र निघालेले आहेत, चालत विधानभवनामध्ये दाखल होत आहेत. आपण इथे पाहू शकतो समोर शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि बसने प्रवास न करता ते थेट चालत चाललेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. उदय सामंतजी, काय सांगाल, का चालत चाललेले तुम्ही सर्वजण? आता चालत चाललोय, मोकळी हवा आहे, सकाळ आहे, पण मोकळं वातावरण नाही आहे, खूप अटीतटीचा सामना आहे अजिबात नाही. महाविकास आघाडीसाठी. अटीतटीचा सामना अजिबात नाहीये. महाविकास आघाडीचे सगळे पक्ष एकसंघ आहेत. त्याच्यामुळे संध्याकाळी मतमोजणी झाल्यानंतर चारीच्या चारी उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत. परंतु काँग्रेसने आग्रह दिले की पहिल्यापासून ती सगळी मतं ते त्यांच्या उमेदवाराला देतील. राष्ट्रवादी काँग्रेस देखील आग्रही आहे की त्यांची सगळी पहिली मतं जी आहेत ती त्यांच्या उमेदवार देतील. त्यामुळे शिवसेना दुसरा उमेदवार देतोय. ही सगळी माहिती तुमच्याकडे आहे, आमच्याकडे अजिबात नाही. आम्ही सगळे एकसंघ आहोत. सगळे सांगितल्या पद्धतीनं, आमच्या सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी सांगितलेल्या पद्धतीनं आम्ही मतदान करू आणि चारीच्या चार जागा राज्यसभेवर महाविकास आघाडीच्या निवडून येतील. काँग्रेसची आपला कोटा वाढून घेतलेला आहे, तर याचा मतांवर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या माहित्या तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे अशा काही माहित्या नाहीत. आम्ही एकसंघ आहोत. गैरसमज होऊ नये. तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तिन्ही पक्षाचे आमदार एकत्र आहेत, मनाने एकत्र आहेत. मतदान देखील आम्ही महाविकास आघाडीला करणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या चर्चा आमच्या मतदानाचा कोटा 42 आहे, हेच नाही. आता सगळ्याच गोष्टी जर आपण रिझल्ट नंतर बघा ना, चारीच्या चारी उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले असतील. परंतु आता काँग्रेसने देखील आपल्या मतांचा कोटा वाढवलेला आहे, 44 केलेला आहे. कोणी कोटा वाढवला, कोणी कमी केला, ह्याच्यापेक्षा रिझल्ट काय महत्वाचा आहे. रिझल्ट हा महाविकास आघाडीचाच असेल. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला हा धक्का नाही का? मतांचा कोटा कुठेतरी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं दोघांकडनं वाढवण्यात आलेला आहे. आता प्रश्न विचारल्यानंतर बोलायला जर देणार असाल तर त्याच्यात उपयोग आहे. एका वाक्यात कोणी काही सांगू दे, एकच वाक्य मी सांगितलेलं आहे की संध्याकाळी रिझल्ट नंतर महाविकास आघाडीचेच चारही उमेदवार हे राज्यसभेवर गेलेले दिसतील. शिवसेना नाराज आहे का या सगळ्या संदर्भात? महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आपल्याला निकालानंतर राज्यसभेवर गेलेले आपल्याला दिसतील. वोट करने चलते जा रहे हैं, यूजुअली बसेस में जाते हैं लोग, आप मतलब एक सिंबॉलिक है किसी तरह से ये? अतिशय वातावरण चांगलं आहे, सकाळची वेळ आहे, थंड वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये जर चालत गेलं तरी प्रॉब्लेम आहे, बसमधनं गेलं तरी प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला अजिबात टेन्शन नाही आहे. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. राजकीय वातावरण कितीही लिंक करतो. रोलिंग. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंतजी आता आपल्या सोबत आहेत. सामंतजी, सर्व आमदारांना सगळे 8 वाजता व्हीप बजावण्यात आला होता, मात्र तुम्ही सगळेजण 10 वाजता आता बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण जे आहे अजिबात गोंधळाचं वातावरण नाही. सगळे आम्ही एकसंघपणानं मतदानाला निघालेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, आमचे मित्रपक्ष असतील आणि आमचा स्वतःचा शिवसेना पक्ष असेल, आम्ही एकसंघ आहोत. त्याच्यामुळे निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर राज्यसभेवर 4ही उमेदवार हे महाविकास आघाडीचेच निवडून गेलेले असतील. आता तुम्ही सर्वजण चालत चालले. एक सगळ्यात मोठी जी बातमी विधानभवनात मतदान सुरू झाले ती येते, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान सुरू केले, काँग्रेसने मतदान सुरू केलं. दोघांची आग्रही भूमिका आहे की त्यांची पहिल्यापासूनची मतं ती त्यांच्या उमेदवाराला दिली गेली पाहिजे. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार जे आहे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कमीत कमी त्यांना जर का पहिल्यापासूनची मतं पडली तर निश्चित त्यांचा मतांचा कोटा जो आहे तो पूर्ण होण्याचा अडचणी येईल. महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहेत त्यांनी याच्यावर पूर्ण चर्चा केलेली आहे, स्ट्रॅटेजी बनवलेली आहे. म्हणूनच मी सांगितलं आत्मविश्वासानं की कुठच्याही परिस्थितीमध्ये निकाल ज्यावेळी लागेल ते 4ही उमेदवार हे राज्यसभेवर महाविकास आघाडीचेच जातील. संध्याकाळी निकाल होणार आहे, त्या निकालानंतर शिवसेना गुलाल उधळणार का विजयाचा? औपचारिकता फक्त बाकी राहिलेली आहे. संध्याकाळी आम्हीच जिंकणार आहोत. संध्याकाळी आम्ही जिंकणार असा विश्वास उदय सामंत व्यक्त करतायत आणि सर्वजण चालत जे आहेत ते विधानभवनाच्या दिशेला निघालेले आपण इथे पाहू शकतो. शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत ते एकत्र चालत निघालेले आहेत. त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र बसमधून न जाता ट्रायडंट हॉटेल ते विधानभवन हे अंतर जे आहेत सर्वजण चालतच पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. शिवसेनेचे सर्व आमदार निघालेले आहेत. त्यांना विचारता येईल का उदय सामंत यांना की एकतर शिवसेना हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या निवडणुकीच्या मतानंतर आपला मतदानाचा हक्क बजावतील, यामागची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? कारण मतदानाचा अधिकार सर्वप्रथम राष्ट्रवादी आणि काँग्रेस बजावणार आहे. काय चाललंय? मला कुठे अँकरचा आवाज ऐकायला येतोय? मला अँकरचा आवाज येत नाही, काही प्रश्न ऐकायला येत नाही.
तर राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. आमदार जे आहेत शिवसेनेचे, हे सगळे आमदार आता पायी विधान भवनाकडे निघालेले आहेत. ट्रायडंट हॉटेलहून ते विधान भवन पायी प्रवास करताना आपल्याला दिसतात. शिवसेनेनं खरं तर सकाळी 8 वाजताचा व्हीप बजावलेला होता. विधान भवनातल्या सेना कार्यालयात सगळ्यांना जमायला सांगितलेलं होतं. मात्र प्रत्येक मिनिटाला आपल्याला स्ट्रॅटेजी बदलताना दिसते आणि त्यानुसार सकाळी 10च्या सुमारास म्हणजे काही वेळापूर्वीच आता सेना आमदार ट्रायडनमधून निघालेले आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. मात्र आता ही निवडणूक अधिक चुरशीची झालेली आहे. कारण कसं मतांची बेगमी करणार, कारण दुसरा उमेदवार निवडून आणण्याचं खूप मोठं आव्हान शिवसेनेसमोर आहे. मला असं वाटतं काही आव्हान नाहीये, सहज निवडून येईल दुसरा उमेदवार, तशी रचना मान्य पक्षप्रमुखांनी केलेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांनी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काहीशी अडचण देखील निर्माण होऊ शकते, कारण मतांचा कोटा जो आहे तो सुनियोजितरित्या पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतांपेक्षा पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती अत्यंत आवश्यक आहेत. मात्र असं होताना दिसत नाही सहकारी पक्षांकडनं. मला असं वाटतं हे मतमोजणीनंतरच कळेल पहिल्या पसंतीचे कोणी किती दिले आणि दुसऱ्या पसंतीचे किती दिले. हे काही डिस्क्लोज करत नसतात, बाहेर बातम्या काही असेल, परंतु मतांचा कोटा व्यवस्थित महाविकास आघाडीने सर्व आमदारांना तिन्ही पक्षांनी दिलेला आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलेलं आहे की आम्ही आमचं पहिल्या पसंतीची मतं आमच्याच आमदारांना देणार, आमच्या उमेदवारांना. बरोबर आहे, तसंच आहे. पहिल्या पसंतीचे मतं ते त्यांच्याच आमदारांना देणार, दुसऱ्या पसंतीचं शिवसेनेला देणार, उर्वरित जे एक्स्ट्रा मतं ते शिवसेनेला ट्रान्सफर करणार. आपण इथे पाहतो की विधान भवनामध्ये शिवसेनेचे आमदार दाखल झालेले आहेत. सर्वजण विधान भवन प्रांगणामध्ये, इतरही काही आमदार जे आहेत ते मागून येतात. आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करा. शिवसेनाचे नेते संजय राऊत हे देखील उमेदवार आहेत, त्यांचे बंधू आमदार आहेत, ते आता चालत चाललेले आहेत, विधान भवनात दाखल झाले. मग विजयाचा पूर्ण विश्वास तुम्हाला वाटतो? अरे विजयाचा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही चालत महाराष्ट्राच्या विधानसभेत घोषणा देत जल्लोषात आम्ही चाललो आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान सुरू केलंय, काँग्रेसने मतदान सुरू केलंय, परंतु अजूनही पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती त्यांच्याच उमेदवाराला देण्यासाठी तुमचे सहकारी पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काहीशी अडचण निर्माण होऊ शकते. संध्याकाळी कळेल तुम्हाला कोण अडचणीत आणि कोण जल्लोषामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 चारही उमेदवार पहिल्या फेरीत जिंकणार. पहिल्या फेरीत जिंकणार. पहिल्या पसंतीची मतं जी आहेत ती दुसऱ्या उमेदवाराला शिवसेनेची आवश्यक आहे. कसं एकूण गोळाबेर मतांची वेगळी तुम्ही संध्याकाळी तुम्हाला कळेल की आमचे चारही उमेदवार पहिल्या फेरीत जिंकणार. शिवसेना नेते संजय राऊत हे स्वतः उमेदवार आहेत. काय त्यांच्या सकाळ बोलणं झालं तुमचं? तुम्ही एकत्रच असता. संजय राऊतांची चौथी आहे आणि चौथ्यांदा ते परत एकदा राज्यसभेवर 100% जाणार. 100% जाणार असा विश्वास सुनील राऊतजी व्यक्त करतात. ते विधान भवनात जात आहेत, आपण इथे पाहू शकतो. इतरही शिवसेनेचे आमदार जे आहेत ते दाखल होत आहेत. आपण त्यांच्यापैकी काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिवसेनेचे अनेक आमदार जे आहेत इथं आलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी सर्व मीडिया जे आहेत ते धावत आहेत. समोर आपण पाहू शकतो शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार रवींद्र वायकर हे इथे दाखल झालेले. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. तरी थेट दृश्य आपण पाहतोय, विधान भवनामधली दृश्य आहेत. आता शिवसेनेचे सगळे आमदार विधान भवनात दाखल झालेले आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. ते आता विधान भवनाच्या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वप्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार आपला मतदानाचा अधिकार बजावतील आणि त्यानंतर शिवसेना आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. मात्र शिवसेनेमध्ये थोडीशी एक नाराजीचे सूर उमटल्याचे सुद्धा सूत्रांनी सांगितलं होतं, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि त्यामुळेच शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचं ऐकायला मिळतंय. मात्र सगळ्या आमदारांचं म्हणणं आहे विजय आमचाच आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष, मित्र पक्ष, अपक्ष आमदार आम्ही एक संघ आहोत. आम्ही मतदानाला आलेलो आहोत आणि संध्याकाळी ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी कुठच्याही परिस्थितीमध्ये 288 आपले आमदार असतात. त्या पद्धतीने डिवाइड केला 6+1 अशा पद्धतीचा रेशो असतो आणि त्यामध्ये 42 संख्या होती. ही 42ची संख्या जाऊन आता एक आमचे आमदार रमेश लटके एक्सपायर झालेले, 2 आता वोटिंग करणार नाही. त्यामुळे तो जो मतदानाचा रेशो आहे
तो 42 खाली आला आहे आणि त्यामुळे ती जास्तीची मतं मिळणार आहे आणि जास्तीची मतं आहे त्याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित झालेलं आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व निवडून येतील. वायकर सर, तुम्ही 42 मतांचा कोटा सांगताय, मात्र तुमचे सहकारी पक्ष महाविकास आघाडीतले काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ते आग्रह आहेत की त्यांच्या उमेदवाराला जास्तीत जास्त पहिल्यापासूनची मतं मिळावीत, अधिकची मतं जर त्यांना गेली तर असं तुम्ही म्हणताय कॅल्क्युलेशन प्रमाणेच सर्वांना मतदान होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्व कोणी काय म्हणतंय, जी स्ट्रॅटेजी ठरवणारे मुख्य नेते आहेत ते सर्व ठरवतात, बाकी कोणी काय म्हणतात असं दिसेल तुम्हाला संध्याकाळी. आता शिवसेनेचे दोन्ही संजय जिंकतील. रवींद्र वायकर जी, क्या आपके पास? तर आपण इथे पाहतोय की शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना विश्वास वाटतोय की शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जिंकतील आणि शिवसेनेने ही स्ट्रॅटेजी केलेली आपण इथे पाहू शकतो की अनेक आमदार आता येऊ लागलेले आहेत. भाजपचे आमदार देखील मतदान होऊन जे आहे ते करून बाहेर पडत आहेत. इतर काही आमदार जे आहेत ते इथे आलेले आहेत. माझा पास आहे, माझा पास आहे, मी चालू आहे. तर आपण ही विधान भवनातली ही दृश्य पाहतोय. राज्यसभेची 6वी जागा कोण जिंकणार या गोष्टी स्पष्ट होती. विधान भवनामध्ये उपस्थित आहेत. बदललेल्या रणनीतीचा आता डीजेचा आवाज या कारणासाठी लावलेला आहे की दुसऱ्या कुठच्या कारणासाठी डीजे लावलाय मला माहित नाही, पण कदाचित संध्याकाळी तो डीजे आम्हाला वाजवण्याची वेळ सर, बहुत गहमा गहमी है महाराष्ट्र में, कौन बनाएगा, किसके सीट ज्यादा आएंगे, इसको लेकर के क्या कुछ कहेंगे? उसके अलावा एनसीपी ने भी कहा है कि 44 जो वोट, मेरा खुद का जो कैलकुलेशन है उसमें सबसे ज्यादा वोट महाविकास आघाड़ी से विजयाचा, कारण मतदानाला प्रक्रियेला सुरुवात झाली. विश्वास प्रचंड विश्वास आहे आणि आम्हाला सर्वांना समजवण्यात आलेलं आहे कशा प्रकारे वोटिंग करायची. प्रत्येकाचा कोटा प्रत्येकाला दिलेला आहे, त्यामुळे खात्रीलायक समोरच्यांचं आम्ही 100% नाही 200% विजय होणार आणि दूध का दूध पाणी का पाणी त्यांना दाखवून देणार. तुमचे सहकारी पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ते आग्रही आहेत की पहिल्या पसंतीची मतं जास्तीत जास्त त्यांच्या उमेदवाराला मिळाली पाहिजे. मग शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला कशी पहिल्या पसंतीची मतं मिळतील अतिरिक्त जी आहेत त्यांच्या? तसं काही नाही, आमची मतं भरपूर आहेत. एक मिनिट, आमची मतं चांगली आहेत आणि त्यांची सुद्धा मतं आम्हाला मिळणार आहे. कुठे आमच्यामध्ये कुठेही बेबनाव नाही. हे बीजेपीवाल्यांची अफवा 100% अजिबात नाही. महाविकास आघाडीचे चारीच्या चारी उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीने कोटा वाढवल्याचं सांगितलं, त्यामुळे काही कसलं हे तुमच्या बातम्या आहेत? कोटा वाढवला नाहीये. बिलकुल नाही, चारीच्या चारी उमेदवार निवडून येतील असलं नियोजन झालेलं आहे. शिवसेनेमध्ये कोणती अंतर्गत नाराजी नाही? बिलकुल नाही. ट्रॅफिक जाम झाला सर. तर आपण या ठिकाणी पाहत असाल शिवसेनेमध्ये कोणतीही अंतर्गत नाराजी नाहीये. आमचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचं शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे. सर्व शिवसेनेचे आमदार आता आपल्याला पोहोचताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आता आहेत तरी थेट दृश्य पाहतोय. मुक्ता टिळक ह्या विधान भवनात दाखल झालेल्या आहेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. मुक्ता टिळक या विधान भवनात आलेल्या आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय, मुक्ता टिळक यांची दृश्य आहेत. शिवसेना आमदार विधान भवनात उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मुक्ता टिळक या देखील विधान भवनात उपस्थित असल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. तर मुक्ता टिळक यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरनं विधान भवनात आणण्यात आलेलं आहे. आपण ही दृश्य पाहतोय. मुक्ता टिळक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनात आलेले आहेत. आणि यानंतर आत्ताच ब्रेकिंग बातमी येते. महाविकास रणनीती पहिल्या टप्प्यात 42 मतं देणार असल्याचं कळतं आणि दुपारी आढावा घेऊन अधिकची 2 मतं देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. म्हणजे 44 मतं देण्यात येणार आहेत आणि त्यातून उरलेली मतं ही संजय पवार यांना देण्यात येतील. पहिल्या टप्प्यामध्ये 42 मतं देण्यात येणार असून आढावा घेऊन अधिकची 2 मतं देण्यात येणार आहेत. एकूण 44 मतं दिली जातील.
आणि त्यातून उरलेली मतं ही संजय पवारांना दिली जाणार आहेत. महाविकास आघाडीची रणनीती ठरलेली आहे आणि त्या रणनीतीनुसार पहिली 42 मतं दिली जातील पहिल्या टप्प्यामध्ये आणि अधिकची 2 मतं ही दुपारच्या वेळेस आढावा घेऊन दिली जातील आणि त्यानंतर संजय पवार यांना इतरत्र मतं दिली जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची जी रणनीती ठरलेली आहे त्यानुसार आपण पाहतोय महाविकास आघाडीनं जी रणनीती ठरवली आहे पहिल्या टप्प्यात 42 मतं देण्याची आणि दुपारी आढावा घेऊन अधिकची 2 मतं दिली जाणार असून एकूण 44 मतं दिली जाणार आहेत आणि त्यातून उरलेली मतं संजय आणि कुठेही जर समजा एखादा चुकलेलं असेल मतदान करताना तर ती एवढी एक्स्ट्रा मतं आमच्याकडे आहेतच. त्याच्यामुळे कुठली अडचण येणार नाही याची मला स्वतःला खात्री वाटते. विजयासाठी दुसऱ्या पसंतीची मतं निर्णायक ठरणार आहेत. पण ती आमच्याकडे किती जास्त ह्याचा हिशोब करा मग तुमच्या लक्षात येईल की काय रिझल्ट होतो. अपक्ष आणि इतर लहान पक्षांची भूमिका निर्णायक असणार आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये. अपक्ष ऑलरेडी आमच्यावर मुक्कामालाच होते, लहान पक्ष सुद्धा होते. त्याच्यामुळे काही अडचण येईल असं मला स्वतःला वाटत नाही. ज्या का अफवा केल्या जातात हे मतदारांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केल्या जातात. त्यांनी आपला मन व्यवस्थित ठेवलं पाहिजे आणि निश्चित मनाने त्यांनी मतदान केलं तर कुठलीही अडचण येणार नाही. महाविकास आघाडीचे 4ही उमेदवार जिंकतील असा विश्वास तुम्हाला वाटतो? 100% निवडून येतील. थँक्यू. आहे की एमआयएमने तुम्हाला पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत एमआयएमने शिवसेनेवरती मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. कुठल्या अटीवरती हा पाठिंबा आहे? एक लक्षात घ्या, शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे ही जी अफवा आहे, त्यांनी तिन्ही पक्षामधून कोणाला पाठिंबा दिलेला आहे ते मतदान त्यांचा पक्ष आहे, त्यांना मतदानाचा अधिकार आहे आणि तो मतदानाचा अधिकार त्यांचा सदुपयोग कसा करतील ते डिसाईड करू शकतात. त्यांना ओपन दाखवण्याचा मतदान कंपल्सरी नाही आहे. म्हणून कोणाला मतदान देणार, कसे मतदान देणार, कशा पद्धतीने देणार हे सन्माननीय त्यांचे जे आमदार आहे ते ठरवतील. विश्वास नाहीये का? माझ्या विश्वासाचा प्रश्नच नाही आहे. ते विश्वास माझ्याकडून तुम्ही बोलू लागले याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा. मी ज्या भरोश्याने ज्या आत्मविश्वासाने सांगू लागलो त्या तिघामधून वाटून दिलेल्या कोठ्याप्रमाणे आमचे 4ही उमेदवाराला कोण आमदार मतदान कराल हे सर्व स्ट्रॅटेजी आमची ठरवलेली आहे. ती अशी ओपन बोलता येत नाही. म्हणून मी बोललो महाविकास आघाडीला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, स्पेसिफिक कोणत्या एखाद्या पक्षाला नाही. बघ बरोबर आहे ना. एक संजय म्हणजे त्यांचा संजय घरी जाणार, आमचा संजय पवार दिल्लीला जाणार. बरोबर आहे, एकदम बरोबर बोलले. भाई ठाकूरांनी काही पाठिंब्याचं आश्वासन दिलेलं आहे का? कारण की त्यांनी आपले पत्ते अजूनही गुलदस्त्यात ठेवले. कोणाचे? भाई ठाकूर. सर्व ठाकूर बी आमच्या सोबत आहे आणि त्यांचे आमदारही, त्यांचा मुलगाही आमच्या सोबत आहे. ते सर्वांचे पत्ते त्यांनी रात्री उघडून आम्हाला सांगितलं हे आमचे पत्ते आहे, हे महाविकास आघाडीला मतदान देणार. भाजपचे काही लोक तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ज्या पद्धतीने रावसाहेब दानवे साहेबाचा मुलगा भोकरदन विधानसभाचा भारतीय जनता पार्टीचा सदस्य माझ्यासोबत आहे. सर्वात मोठा खुलासा केलाय. कारण की तर आपण पाहतोय विधानभवनातलं राजकीय वातावरण चांगलंच आता तापलेलं दिसतंय. आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे सुद्धा आपल्यासोबत आहे. आपण स्वातीकडे जाऊयात. स्वाती, एकूणच जर मतांची ही सगळी आकडेवारी पाहिली आणि जी स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीनं खरं तर आखलेली आहे, थेट लढत सेना आणि भाजपमध्ये होतीये. मात्र महाविकास आघाडीची जी स्ट्रॅटेजी आहे, सर्वप्रथम पहिल्या टप्प्यात 42 मतं, त्यानंतर दुपारी आढावा घेऊन उरलेली 2 मतं अशी एकूण 44 मतं आणि त्यानंतर ठरवलं जाईल संजय पवारांना किती मतं द्यायची ते. यावरून या आमदारांमध्ये, महाविकास आघाडीच्या विशेषतः आमदारांमध्ये संभ्रम असल्याचं पाहायला मिळतंय का? खरं तर हा संभ्रम आमदारांमध्ये नाहीये. या तीनही पक्षांनी ठरवताना स्ट्रॅटेजी ठरवली नाही. आपण याबद्दल बोलू, पण त्याआधी काही दृश्य दाखवण्याचा हा प्रयत्न करूया की ही जी काही दिलजमी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आमदारांकडून. खरं तर
ही वेळ दोन्ही पक्षांकडे किंवा दोन्ही गटांना अशा पद्धतीनं काहीतरी वेगळे चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं पण प्रत्यक्षात काय घडते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. थेट लढत जसं म्हणाले तू उल्लेख केलास की सेना आणि भाजपमध्ये आहे, पण आपल्याला याकडे लक्ष द्यावं लागेल की सेना भाजपच्या या लढाईमध्ये महाविकास आघाडीमधले दोन महत्त्वाचे पक्ष काँग्रेस आणि एनसीपी हे काय भूमिका घेतात. या सगळ्यामध्ये जी स्ट्रॅटेजी ठरली आहे त्याच्यानुसार सुरुवातीला म्हणजे प्रत्येक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस असेल दोन्हीही पक्ष आपल्या पसंतीची सगळी जी पहिली मतं आहेत ती आपल्या उमेदवाराला देईल आणि त्याच्यानंतर उरलेली मतं ही सेनेच्या उमेदवाराला देईल असं ठरलं जरी असलं तरी पहिल्या टप्प्यात साधारणतः सुरुवातीला आधी बघितलं जाणार आहे की कशा पद्धतीने मतदान होते. कारण अनेकदा असं असतं की एखादं मत अवैध ठरलं तर अडचण येऊ नये त्या उमेदवाराला जिंकण्यात आणि म्हणून महाविकास आघाडीनं ही स्ट्रॅटेजी ठरवली की आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला आधी पहिल्या पसंतीची सगळी मतं द्यायची आणि त्यानंतर पण सुरुवातीला जसं 42 मतं दिली जातील आणि त्यानंतर काही काळाने एकूण आढावा घेतला जाईल. हा आढावा कसा घेतला जाईल मी पुन्हा एकदा सांगते कारण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे की ही सगळी मतदान प्रक्रिया ही खुली मतदान प्रक्रिया असते. मतदान प्रक्रियेवर 1, 2, 3 असा आकडा लिहायचा असतो की आपल्या पहिल्या पसंतीचं मत कुणाला आहे, एक्स या व्यक्तीला असेल, आपल्या दुसऱ्या पसंतीचं मत कुणाला आहे, एक्स या व्यक्तीला असेल आणि तिसऱ्या पसंतीचं मत कुणाला आहे तर आणखी एक YZ या व्यक्तीला असेल. एकूण अशी ही प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया झाली पार पडली की आपला पोलिंग एजंट असेल. पोलिंग एजंट म्हणजे कोण असेल तर जसं भाजपामधनं जर आपण बघितलं तर आशिष शेलार आहेत, इथे सुनील केदार आहेत काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये आपण जर बघितलं तर टोपे आणि बाकी इतर लोकही आहेत असंही कळतंय. त्यामुळे या प्रत्येक पोलिंग एजंटला आपण आपलं मत म्हणजे आमदारांनी आपलं मत दाखवायचं आहे. त्यामुळे त्याच्यावरनं त्यांना कळेल की मत वैध आहे, अवैध आहे, योग्य आहे ना आणि मग त्यानंतर स्ट्रॅटेजी ठरेल की जे 42 मतांचं मताधिक्य कंप्लीट होते तर मग कदाचित दुसरी जी 2 मतं उरतात किंवा 3 मतं उरतात दोन्ही पक्षांकडनं सेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडनं ती मग पहिल्या पसंतीची मतं कदाचित ही शिवसेनेच्या संजय पवार यांना जाऊ शकतात. पण सुरुवातीला मात्र जी स्ट्रॅटेजी ठरली त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 42 मतांचा कोट. तर महाराष्ट्रात आज राज्यसभेच्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडतीये. काँग्रेसच्या 23 आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. 143 आमदारांनी आतापर्यंत मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर पहिल्या 1.5 तासात 50% मतदान पूर्ण झालेलं आहे. आत्ताची आपण अपडेट पाहतोय त्यानुसार काँग्रेसच्या एकूण 23 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि 143 आमदारांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे. तर पहिल्या 1.5 तासात 50% मतदान पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 6 जागांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडतीये आणि या 6 जागेसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज 6व्या जागेसाठी कोण बाजी मारणार याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे. भाजप आणि सेनेमध्ये थेट निवडणूक होतीये. यामध्ये आता काँग्रेसच्या 23 आमदारांचं मतदान पूर्ण झालेलं असून 143 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर पहिल्या 1.5 तासात 50% मतदान पूर्ण झालेलं आहे. तर या निवडणुकीविषयी राज्यसभेच्या एकूणच निवडणूक प्रक्रियेविषयी आणि नेमका काय कौल संध्याकाळी पाहायला मिळेल आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत दैनिक लोकमतचे सहसंपादक संदीप प्रधानजी. संदीप प्रधानजी, आपण पाहतोय खरं तर निवडणूक अतिशय चुरशीची जेव्हा अनाऊन्स झाली तेव्हाच झालेली होती आणि आता या आजच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं जी स्ट्रॅटेजी खरं तर महाविकास आघाडीसाठी ठरवलेली आहे या स्ट्रॅटेजीनुसार ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल का? कारण काही आमदारांमध्ये अद्यापही संभ्रम पाहायला मिळतोय. राज्यात ज्या पक्षाचं सरकार असतं त्याच्यासाठी अशा पद्धतीची निवडणूक ही तुलनेने सोपी असते. कारण छोटे पक्ष अपक्ष यांना आपल्याकडे वळवण्यासाठी जी वेगवेगळी अस्त्र किंवा युक्त्यांचा वापर करायचा असतो त्या करण्याची संधी सत्ताधारी पक्षाला असते आणि त्याचा वापर मला असं वाटतं महाविकास आघाडी सरकारने केलेला दिसतो आहे. आणि आता MIMनी या सरकार म्हणजे महाविकास आघाडीला दिलेला पाठिंबा, समाजवादी पक्षांनी दिलेला पाठिंबा वगैरे या ह्याच्यातून असं दिसतंय की एकूण हे सरकारला ही निवडणूक आपल्या बाजूला वळवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत.
आणि मला असं वाटतं की त्यामुळे अर्थातच निकालानंतरच चित्र काय ते स्पष्ट होईल. पण सत्ताधारी पक्षाला अशा या पद्धतीच्या निवडणुकीमध्ये एक अधिक लाभाची संधी असते, हे निश्चित आहे. जर ही निवडणूक प्रक्रिया पाहिली, जी गणितं खरं तर आत्ता महाविकास आघाडीनं ठरवलेली आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपण 42 मतं देणार, त्यानंतर उरलेला आढावा घेऊन दुपारच्या सत्रात 2 मतं दिली जातील आणि त्यानंतर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना मतं दिली जाणार आहेत. यावरून शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा विजय निश्चित होईल का? नाही, अर्थातच ही स्ट्रॅटेजी जी आहे ती मतदान एकूण कसं होतंय, काय होतंय, कारण 2 जे नेते आहेत की ज्यांच्यावरती ईडीने कारवाई केली, त्यांच्या मतदानासंदर्भात काय निर्णय होतोय हायकोर्टात वगैरे, असे काही अनेक मुद्दे आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करूनच याबाबतची स्ट्रॅटेजी ही ठरवली जाईल. आणि निश्चितच आपल्याला माहिती आहे की यापूर्वी महाविकास आघाडीला 170 संख्याबळ गाठणं शक्य झालं होतं आणि जर ते तसं संख्याबळ यावेळेला सुद्धा जर ते गाठू शकत असतील तर ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी राहील. पण जर समजा ते तसं शक्य झालं नाही अनेक कारणांमुळे, तर मग कदाचित थोडीशी ओढाताण होऊ शकते आणि मग प्रेफरन्शियल वोटमध्ये कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करते हेही बघायला लागेल. निश्चितच. धन्यवाद संदीप प्रधानजी तुम्ही दिलेले या विश्लेषणासाठी. करत आलेला आहे आणि प्रत्येक वेळा त्याचा निर्णय काय लागला हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं निर्णय काय आता फार लांब नाही. संध्याकाळी काउंटिंग होणार आहे. आजपर्यंतच्या सगळ्या बेरीज जर बघितली तर महाविकास आघाडीचे आमचे सर्वच्या सर्व 4 उमेदवार निवडून येतील यात कोणती शंका नाही. सर, तुमचे 2 आमदार जे आहेत ते दिलीप मोहिते आणि तरी देखील आमचेच बहुमत आहे. तुमचं त्यांची नाराजी आहे असं कळत आहे. कुणाची? दिलीप मोहिते आणि ठीक आहे, दिलीप मोहिते आत्ता गेले. दिलीप मोहिते आत्ता आले. त्यांच्या घरी काही कार्यक्रम होता म्हणून ते सकाळी आले. आज आत्ता माझ्या संपर्कात आहेत ना कालपासून. अजून कोण नाराज आहे? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या. अतुल बेनके नाराज असूच शकत नाही. पुढं तिसरं नाव अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना दिलेली नाही. ते नाराज नाही आहे, ते त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. त्यांना खरं म्हणजे मतदानाची संधी मिळायला पाहिजे होती. त्यांनी आज अपील केलेलं आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. सर, ज्या पद्धतीने शिवसेना नाराज असल्याचं कळते आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रथम मतदान करतायत, काय म्हणजे रात्रीपासून थोडंसं गोंधळ ऐकायला येतं. महाविकास आघाडी एकत्रित आहे आणि टप्प्याटप्प्याने मतदान कसं करायचं ही आमची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळं त्यात चर्चा करून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही नेत्यांनी बसून ठरवलेले ते स्ट्रॅटेजी आहे. सर, आज कोटा के बारे में काफी सवाल उठाए जा रहे हैं. कहा जा रहा है कि शिवसेना नाराज चल रही है. कांग्रेस और एनसीपी के जो डिसीजन चल रहे हैं उसके मुताबिक क्या कहना है आपको? कोई नाराज नहीं है. नाराजगी का कोई कारण भी नहीं है. शिवसेना के दोनों उम्मीदवार आज विजयी होंगे और उसके बाद में आपको समझ में आएगा कि महाविकास आघाड़ी में कोई नाराजी नहीं है. कोटा के हिसाब से क्या अग्रीमेंट है तीनों पार्टीज में? वो अभी इतने जाहिर स्वरूप से बताने की आवश्यकता नहीं है. मुझे लगता है कम से कम 4 बजे के बाद में मैं आपको ये सवाल का जवाब दूंगा. सर, अपक्ष 15 देशमुख साहब को जो है इजाजत नहीं मिली वोट के लिए, आज उन्होंने अपील की है, क्या लग रहा है आपको? नहीं, कल उन्होंने जो अर्जी दी थी, पेश की थी पीएमएलए कोर्ट में, दुर्भाग्य है कि उनके बारे में कोई निर्णय उनके खिलाफ हुआ. अब उन्होंने आज हाईकोर्ट में अपील किया है. अभी डेमोक्रेसी में जो चुन के आता है 3-4 लाख लोगों में से चुन के जो आता है उसको ऐसे बहुत महत्वपूर्ण, क्योंकि वो भी 4-5 लाख लोगों का रिप्रेझेंटेशन करते हैं, उनको मौका मिलना चाहिए था, ऐसे हमें लगता है. महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या येतात किंवा ह्या बातम्या पेरल्या जातात. या पाठीमागे तुमच्या विरोधकांचं काही षडयंत्र आहे असं आपल्याला वाटतं? बातम्या पेरल्या जात आहेत आणि त्या पेरण्याचं कारण अपक्ष आमदार अस्थिर व्हावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. पण मला खात्री आहे की असं कोणतीही गोष्ट होणार नाही. पण राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री अजितदादांनी सांगूनही कामं करत नाहीत असं राष्ट्रवादीच्या आमदारांचा आरोप आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे इतरही कोणतेही मंत्री आमच्याकडे लक्ष देत नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अण्णा बनसोडे, दिलीप मोहिते या दोघांचीही नाराजी बघायला
मला वाटत नाही की त्यांनी अशी नाराजी व्यक्त केली असेल, कारण त्यांची जेवढी कामं शक्य आहेत, योग्य आहेत, ती सर्व कामे आम्ही करत आलेलो आहोत. एखाद दुसरं महत्त्वाचं काम राहिलं असेल तर तेही काम करण्याच्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि ते सगळे निरासन, सर्व कामं जी राहिलेली आहेत त्या सर्व कामांचं निरसन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. मुख्यमंत्री ऐकत नाहीत असं दिलीप मोहितेंचा आरोप. असं असू शकतं. शेवटी प्रत्येकाचं वेगळं वर्जन असतं. काही लोकांना त्यांच्या वर्जनप्रमाणे बोलतात ते, पण शेवटी पक्षाची निष्ठता त्यांची कायम आहे. सर, भाजपकडनं म्हटलं जातं की MIM ही महाविकास आघाडीची बी टीम आहे, हे स्पष्ट झालं आता. हा प्रयत्न भाजप का करायला लागले सर? पाठिंबा दिला मी याच्यावर संध्याकाळी 4 नंतर बोलेन. थँक्यू सर.